सर, आज प्राप्त झालेल्या सगळ्या स्थगन प्रस्तावांना मी अनुमती दालनात नाकारलेली आहे. काय आता पुढे घेऊ? नाही, एक मिनिट. स्थगन नाकारले तर आज ऐका. आज महिला दिनाचा प्रस्ताव आहे, आज बजेटवरती चर्चा आहे. बसा. मी स्थगन नाकारलेला असल्यामुळे मी फक्त आणि फक्त जयंत पाटील साहेबांना 1 मिनिट याच्यावरती बोलायला देतो. बोला. अध्यक्ष महोदय, माझा वेगळा आहे, यांचा वेगळा आहे, किरकोळ आहे. बाकी नाकारले आहेत, सगळे अध्यक्ष नाकारलेले महोदय, आहेत. नियम 97 अन्वये पुढील स्थगन प्रस्तावाची सूचना मी दिलेली होऊ आहे. दे. ज्या अर्थी सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून विशेषतः सौदी अरेबिया, बहरीन, कतार, कुवेत, युनायटेड अरब एमिरेट्स या देशात भयानक युद्ध सुरू आहे. या युद्धात बरेच सामान्य नागरिक मरण पावलेले असणे, ज्या अर्थी या ठिकाणी आपल्या देशातील बरेच नागरिक नोकरी, व्यवसाय, विविध क्षेत्रात कार्यरत असून सुमारे 1.1 कोटी भारतीय नागरिक राहत असून त्यापैकी 9 ते 10 लाख नागरिक महाराष्ट्र राज्यातील असणे, हे नागरिक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे योगदान देत असणे आणि ज्या अर्थी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथे राहणाऱ्या राज्यातील कुटुंबियांमध्ये भीती, असुरक्षितता, अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाले असणे, युद्ध सुरू असताना तेथे वाजत असलेले सायरन, मोबाईलवर येणारे सुरक्षा अलर्ट, ड्रोन व मिसाईल इंटरसेप्शनचे मोठे आवाज यामुळे तेथील भारतीय नागरिक, विशेषतः राज्यातील नागरिकांना मध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. ज्या अर्थी विशेषतः जुफेर परिसर युनायटेड स्टेट्स 5th फ्लीट हा महत्त्वाचा नौदल तळ असून या भागात 1500 ते 2000 नागरिक राहत असून त्यांनी कुटुंबियासह सुरक्षिततेच्या कारणास्तव व भीतीमुळे इतर ठिकाणी रस्त्यावर राहावे लागत असणे, कुवेत व कतार येथे ड्रोन हल्ले व मिसाईलचा मारा होत असल्यामुळे बरीच मनुष्यहानी झाली असून इमारतीचे सुद्धा नुकसान झालेले असणे, त्या ठिकाणी शाळा देखील बंद असणे, ज्या अर्थी राहणाऱ्या नागरिकांवर रोजगार, व्यवसाय, कुटुंबाचा आर्थिक स्थैर्यावर परिणाम होणे आणि परत भारतात येण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मर्यादित पर्याय सीमित असणे, त्यातच विमान भाडे 80,000 ते 90,000 रुपयापर्यंत वाढलेले असणे, भारतीय नागरिक विशेषतः राज्यातील नागरिकात पसरलेले भीतीचे वातावरण आणि म्हणून राज्य शासनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्र मंडळे व मराठी समप्रतिनिधींशी तातडीने संपर्क करून व भारतीय दूतावासाशी समन्वय साधून त्यांना मदत व सुरक्षित पुनर्वसनासाठी व भारतात परतण्यासाठी नागरिकांची माहिती संकलित करून केंद्र शासनावर समन्वय करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, आपण वेळ देणार नाही, म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात विशेष बैठक आयोजित करावी आणि विशेष प्रयत्न मराठी माणसांना परत आणण्याचे करावेत. चला. आणि यावर निवेदन करावे. आता नाही. ठीक आहे. मी या संदर्भात एक मिनिट बसून घ्या. या संदर्भात यापूर्वीही या सभागृहात हा मुद्दा मांडला गेला आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात सभागृहाला अड्रेस केलेला आहे. चला पुढे. 30 सेकंद बोला. 10 सेकंदात बोला. चला. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरात चित्रपट निर्माता, बांधकाम व्यावसायिक, सेलिब्रिटी घराबाहेर गोळीबार करण्याच्या वाढत्या घटनांबाबत अध्यक्ष महोदय, मुंबई आणि ठाणा 7 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 5 वाजता सुमारे ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा कौसा परिसरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बांधकाम व्यावसायिक नदीम मोहिउद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार घटनाची आणि त्या गोळीबार करताना त्यांनी 60 फायरिंग केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, 60दा त्यांनी फायर केलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, तिकडे पोलीस जेव्हा गेले त्यांनी पोलिसांवरती पण फायर केलेला आहे. आणि मला आश्चर्य वाटतं मुख्यमंत्री साहेब, आपल्याला मी काम करताना बघितलं मागच्या टायमाला एक शब्द आपण जेव्हा मीटिंगमध्ये द्यायचं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत नाही व्हायची. आज पोलीस समोर असतात, पोलिसांवरती फायर करतात आणि पोलीस त्यांच्यावरती रिटर्न फायर करत नाही. 2-2, 3-3 घटना अशी घडलेली आहेत. पोलिसांसमोर फायरिंग झालेला आहे. एक बाबा सिद्दीकीची घटना घ्या, त्यांनी हत्यारचा यूज केला नाही. इथे पण 2-2 पोलीस होते, इथेही करण्यात आलं. ठीक आहे, समजलं. बँड्रामध्ये झालेला, बँड्रामध्ये पोलिसांसमोर झालेला आहे. असलम शेख साहेब बसा. मुख्यमंत्री महोदय, पोलिसांना फ्री हँड देण्यात यावा. ठीक आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव.
बसून घ्या. प्रस्ताव बसून घ्या. प्रस्ताव. नहीं नहीं बैठिए. प्रस्ताव के बाद बैठिए. प्रस्ताव के बाद मी नाही, निवेदन बसून घ्या. करतो ना. जितेंद्र आव्हाड साहेब, या विषयात मी निवेदन करतो. चला.